नाही एवढं काय करायचं, काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. असं एकट्या माणसाला म्हणून असं करायचं काय. दादाचा फोनच लागत नाही रे. मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू कुणी होतं. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती. फक्त मला लेकरू पाहिजे होते, काय होतं पाहिजे. आईला बोलायचं संजोग देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय निवाडला, सगळं केलं. त्या दिवशी थोडेफार काय भांडणं झाले असते, तो नको म्हणला असेल, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं, आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असतील तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे मनीषच असतील. कोण असेल, फौजदार असतील, जमादार असतील, काय असतील, काय फक्त ह्याच्यावर पूर्ण दोष का माझे लेकर गेल्यावर ह्यांना देशातून दाखवावं. काही तर झालं असतं, थोडं मारत काय हातपाय मोडून तर माझं टिकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत काहीच पडू दिलं नाही. का बरं माझं कसं लिखून आहे, सिंगे आणला मारे कर्यांना काही लेकरं नसतील का, बायका नसत्या का, ह्यांना कोण नसल, त्यांना आई नसतील, त्यांना वडील नसतील, त्यांना काही नाही एवढं काय करायचं, काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. असं एकट्या माणसाला म्हणून असं करायचं काय. करताना पण काय वाटलं असल, मला काय वाटत असल, मी त्याची आई असं. आईने स्वयंपाक करून ठेवला, मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोपा. 5 रिंग वाजले माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला. नंतर केला तर स्विच ऑफ झाला. दादाचा फोनच लागत नाही रे. मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू कुणी होतं, कुणी म्हणजे कुणाला, कुणीच मदत बिगर, कुणी कोणच मदत नाही. मी काय करू आता, मी कुठं माझं लेकरू शोधू, काय करू. काय आरोपी असतील, कुठून असतील, उडता असेल, शेंडा असेल, काय असेल, पूर्ण आरोपी करा. नाही तर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं. कोणीच तरी गाववाले जगणार. मला न्यायच पाहिजे, न्यायच मला लवकर पाहिजे. मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजे. मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून माझा लेकरू, माझे गाववाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोडे वेळ जाते. मी काय करेन, फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ते कुठून येतील, कशी येतील. पाटील सरांचा पसारा उचलू लागला, तो घरी पाण्याचा क्लास PSI रेवता पाटील. तर त्यांनी धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री, त्यांनी इथं रूम करून राहण्यासाठी आजच्या वेळेस धनंजय देशमुख यांनी त्यांच्या मिस्टरचं ते दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे हे केलं. आणि एवढं घरचे संबंध ठेवले त्यांनी. त्या सांगते ना मला काय करायचं त्या आई लहानपणी म्हणून आम्ही वडील वाढले 7च महिने झालं आणि आता हे प्रश्न. सगळ्या आमच्या पाठीचे गाव पण माझं, सगळे गावकरी माझे. मला एक पण माणूस विसरू शकत नाही. आम्हाला काय उत्तर देणार बाप्पा. काय गुन्हातून काय केलं, सरपंच होता अगोदर ह्या होत्या 2 काय घर तर बघा मामाचं घर येत नाही. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती. फक्त मला
लेकर पाहिजे होते, काय नव्हतं पाहिजे आईचं. लेकराशिवाय महत्व कशाला आहे, कशालाच नाही. तिला वाटतं संरक्षण म्हणून तर पाहिजे, त्याची जिम्मेदारी वाढली. खरं तर संरक्षण पण पाहिजे. तर मग इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही झोपत तरी नाही, काय तो बिलकुल करावं झोपत लागलं? नाही दादा, बिलकुल दम झोप खूप खसलाय तो. राम लक्ष्मणासारखी जोडी होती सारखं दादा माझे तो राम लक्ष्मण होते, आता माझा राम गेला लक्ष्मण एकटा करत तरी काय बाजारात गेलाय ताई, खूप अवघड बटेन दिले वंदर काही नव्हतं. 15 वर्ष 15 वर्ष तपास अधिकारी बोलले की एकही माणूस वाईट बोललं नाही त्यांचं. आणि पाणी आलं पाणी नाही त्याला जाऊ शकतो बरोबर मला जीव काय कळेना, मला काय करावं. ऐका ना मध्ये पण नाही ते कापूसाठीच लागल्या मला आता पूर्ण माझं ते सगळं त्यांना पैसे माझे मला काही मत मत पैसे नाही तुमच्यासाठी माझं दोन शब्दाचा ती खूप महान होती, छान होता, जेवण एवढं खूप अवघड होता. त्यांचा मुलगा घराच्या बाहेर जातो तर तुला किती वाटते आता तो पण येत नाही ना, मुलं पण अच्छा जिल्हा कसं बाहेर जिल्ह्याच्या बाहेर गेले सगळ्यांसाठी लिहिले नाही, सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींचे फॅमिली द्यायला पाहिजे. कळण तालुक्यामध्ये हो हो पाहिजे गावामध्ये पाहिजे वाल्मिकाला सिलेंडर होण्यासाठी जी गाडी होती ना, ते गाडीचे जे त्यांना घेऊन गेले ते त्या दिवशी पवार साहेब आले त्या दिवशी अजित आले त्या त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. मोराळे म्हणून नावाने कुठे सगळे सापडले जाताना त्या दिवशी बीड जिल्ह्यातच जाताना सगळे एसपी के बुक होते शिवलिंग मोराळे तो काय मोकळाच गोष्ट आहे. त्याचं काय नाही, ते नाहीच आहे. आरोपीला काही जर गाडी दुसरी काही दुसरी गाडी शिवलिंग त्यांना सुद्धा त्याला एक नोटीस दिली सोडूच नाही. अरे नुसतं सातींचे जात झाल्यानंतर तुम्ही बोललं तर त्याला व्हिडिओ करून टाकू की मी सरेंडर होतो पुण्यात. आता पुण्यात गेला इथून गेला तर इथून सगळ्या आमच्या लेखून पोलिसांच्या हातातून गेला, चौसाळ्यातून गेला, इथून केस होऊन गेला, केस लावतो. एक दिवस त्याच्याकडेच राहायला होता बाबा ते इथे शिवलिंग मोराळेतून. तो जे सोडायला गेला का त्याच्याकडे
संतोषांच्या बरोबर गाडी हो बघा ना चाटे पण आहे ना ताई? माझा विश्वासच नाही की सातवा आहे असं कधी गायब होऊ शकतो माणूस. असं कसं होणार या जगामध्ये? आता एवढं मोबाईल, आई वडील, फॅमिलीला माहिती असेल ना 2 महिने पोरग मिसिंग आमची प्रॉपर्टी नाही, तो असं नाही बोलाय. हो. 2.5 वर्ष करार होता आणि ह्या केससाठी त्याला बोलवलं. करार म्हणजे फरार म्हणजे फक्त रजिस्टरवर फरार म्हणून आणि फिरायला तो इथे अटक केली नाही त्याने. अटक केली नाही. आमच्याकडे त्याच्यावर आणि हे जे प्रत्येक आहेत ना 7 जण सुद्धा त्याच्यावर प्रत्येकावर 9, 9, 10, 10, 11, 11 पोलीस तरी पण ते बाहेर फिरतात आणि त्यांनी शेवट हेच केलं. पोलिसांच्या समोर ऑलरेडी आहे मजदूर आहे जमिनी आहे तरी ते मोकाट असतो. यांचा पुन्हा एवढा अभय आहे काही आता सुद्धा काही लोक एवढे ही सगळे फिरतातच ना. पोलीस सुद्धा याला असं ते एवढं झालं तरी 2 PI सुद्धा आहेत. जे सीडीआर काढा म्हणून आपण एवढं बघितले तरी काढतो. सीबीआर का पाहिजे तो 7व्याचा तर सीबीआर का नाही? त्याचा नाही या पोलीस यंत्रणा साथ देते सगळी. नाही पण 7वा जो आहे ना त्याचा सीडीआर का नाही काढत? त्याचा सीडीआर का नाही करायला लागलं? सीडीआर काढायला पाहिजे. मला तर वाटतं माझ्या भावाचा पूर्ण विश्वास उडून जातो. मला जरी लिहिलं तरी पोलीस येतील. मला एक वाटतं असं की पूर्ण किटचे जे पोलीस असते ना त्या दिवशी मला तर वाटतं सगळ्यांना प्रश्नाची शिक्षा. कारण इतका विश्वास ठेवून म्हणजे असे करतात म्हणल्यावर आणि पोलिसांवर नाही विश्वास ठेवायचा देवाच्या कुणावर पाहिजे होतं ना. त्यांचं काम काय नेमकं? एवढा मोठं झाल्याचं म्हणजे कसं होत आहे कल्पना कोणी करू शकत नाही. एका चांगल्या माणसाच्या इतकी त्यांची ओळख होती पोलीस स्टेशनपर्यंत त्यांनी वाट पाहिली असते आणि हे इतका विश्वास दर्शवते नाही तर कधी कधी मग ते काय नाही मिळालं ना जाऊ दे आपण नाही जगायचं. आणि घटना पण काही अशी झाली दुपारी ते पण मेन हायवे वर घरात नाही कुठेच नाही आणि सोबत तो असताना एवढं हायवे म्हणजे ट्रॉफिक आहे. सिक्युरिटी आहे ना ते पण मला सिक्युरिटी आहे लातूरवरून गप्पा येतात. बसने आणि नाही गाडीवर आणि 5 मिनिटाच्या अंतरावर तो बसतो कारण की 2 व्हीलरवर हे 3 जण होते त्याच्यामुळे मग त्याला गाडी दिसली त्याने फोन लावला अण्णा मी येऊ का गावात गाडीत आहे का गावात पप्पा म्हणले आहे मग 5 मिनिटाच्या अंतरावर तो गाडीत बसला आणि त्यांना आधी इतकंच माहिती होतं की ड्रायव्हिंग पप्पा करायचे पण हा ड्रायव्हिंगला बसला होता त्यांनी आधी ड्रायव्हिंग सीटवरच हल्लाय नंतर पप्पा बोलले हा सरपंच नाही, मी सरपंच गाडी नंतर त्यांनी माझ्या पप्पाला घ्यायचं मग ह्याला पण तिथं हातापायी करून मग हा नंतर पोलीस स्टेशन मग आता आपण जाणार कोणाकडे आधी पोलीस स्टेशन कडे जातो ना असं झालं पण पोलीसच याच्यात असतील म्हणून काय महाजन जे आहेत मेन गुन्हेगार त्याच पोलीस स्टेशनला करू आज याच पोलीस स्टेशन राजेश सोनवणे फिर्याद येतात आपण त्याचं 90 दिवसाच्या आत इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे तर आपण जर फोन केला तर ते अॅट्रॉसिटी रजिस्टर होईल ते आपण लक्ष कारण त्या महाजनला मुख्यमंत्र्यांची वेळ मात्र येत आहे. मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसनी त्या महाजनला क्लीन चिट दिली होती. पोलिसांनी कलेक्टरला शिक्षा झाली पाहिजे सगळं पैशामुळेच केलं असेल नाही पैशाच्या जीवावरच केलं ते का पैसे खाते का अन्न खात नव्हते का नोटाच कागदच खाते आणि त्यांचं एक म्हणणे अश्विनीचं त्या म्हणला मला म्हणतात समोरून माझ्या नवऱ्याला मारायचं ना माझं म्हणणं ते काय म्हणते हातापायी झाली म्हणून त्यांना व्हिडिओ काय युग झाला मग त्यांनी माझ्या मिस्टरने तरी 10-15 लोक होते त्यांच्यासोबत माझं म्हणणं त्यांनी त्यांचं अख्खं गाव घेऊन यायचं आणि आमच्या इथे स्टँडवर मारायचं घरी मारायचं असं गपचिप का म्हणून घ्यायचं त्यांनी
आणि हा बी इथला होता, त्याची चूकच नव्हती ना कुठलीच. कधी रात्री बेरात्री कधी पण राहायचं नसतं. सगळ्यांना कसलं गाव आहे. राजकीय पदावर असताना सगळ्या गोष्टी एवढे चांगले सवाल आहेत. काही नाही तुम्हाला निवडणूक झाली की तुझ्या नाटकला मध्ये ते बूथ कमिटीचे पण member. ते मी परत बिलकुल नाही. कमिटी ना बूथचे अध्यक्ष पक्षाचे नाही काय पण म्हणजे ऍक्च्युअली निघले म्हणून फोन केला. जे तुम्ही घरी वाट बघते कधी येणार तर माझं तरी वाजले. कुणाचा फोन किती वेळ एक रिंग पहिल्याच रिंगला माझा फोन उचलणार आणि नंतर थोड्या वेळानं केला तर फोनच स्विच ऑफ. मग लगेच मी तरुणा केला, अरे दादाचा फोन स्विच ऑफ झाला. पण तुम्ही जेवायला वाट बघताय जेवणावर सोडायला तरी सुद्धा काही वाटलं नाही बघा. ते म्हणला मी दादाला बघतोय, तरी मी वरण पूर्ण टाकलं, कुकर लावलं, गवारी निवडत होते, पिठाचे गवारी असं मनात कसं येईल ना कोणाच्या आपण आपलं वाट बघतो. एक पण दिवस मॅडम कधीच भांडण नाही ना करत जायचं कुणासोबतच व्यवस्थित विषय भांडण्याचा विषय म्हणजे असं होईल असं काय म्हणून त्याला भीती वाटत नव्हती एवढंच. आणि ते सतत म्हणायचं प्रत्येकाचं चांगलं केलं, माझं कशाला कोण वाईट. अहो व्यसनमुक्ती सुद्धा काही किती केली त्यांनी. चाळीस बेस्ट. पुरस्कार मिळाले ते पोलीस शेवटला गावासाठी सरपंच एकदम नॉन करप्टेड. अजून काय करतो आणि गाडीतून सगळे म्हणजे मामाचं गाव. मी माहेरी माझे. चला ना तुम्ही या. तुम्हाला शब्द देते जबाबदारी माझी. मी शब्द देते माझी मुलगी मी तुम्हाला शब्द देते. माझा शब्द आहे मी मुलकर काय ती तुमची सगळी लढाई तुमची काल मी येणार होते ना, काल रात्रीच मला अस्वस्थ होत काय होणार मी काय काय कसं भेटणार ऐकून गेलो त्यांचं मन हलकं करून किती रडणार होत 3 महिने होत. आता तुमचं मी गौऱ्या मी तुम्हाला आधी कमिटमेंट इतके दिवस शांत बसले तर म्हटलं सगळे पुरुष करतायत आपण बघूया आपल्याला याच्यात राजकारण आणायचं नाही. आपण आपल्याला कुटुंबाला न्याय हवा असं कसं म्हणणं आणि मी कसं आज यांच्या करार झाले जर दुसऱ्या कोणाच्या घेतला महाराष्ट्रात असंही करू होऊ देणार नाही. तुम्हाला शब्द माझा शब्द येतो काय होईल रमायला थोडं मन रमेल बाकी काहीच नाही. थोडा वेळ लागेल थोडा नाही पण थोडस पण मला वाटतं न्याय मिळतं की थोडस हळूहळू मुलं बाहेर पडली. थोडस आईला जरा चिड मात्र समाधान वाटलं. प्रोटेक्शन पोलीस चौकी नाही नाही ह्या फॅमिलीला पहिलं करू ना. यांचा आता पोलिसांवर विश्वासच नाही. नाही विश्वास. मी जाताना मी तुम्हाला चला घरामध्ये भेटते भावांना तुमच्या गावकऱ्यांना